एंटरटेनमेंट जबरदस्त. मित्रांनो, जेव्हा मी ट्रेलर बघितलेला ना, तेव्हा पण मला प्रॉमिसिंग वाटलेला, पण तरी पण थोडासा डाऊट असतोच कधी-कधी चित्रपटांमध्ये. ट्रेलर कधी-कधी खूप इम्प्रेसिव्ह असतात किंवा कधी-कधी चित्रपट जास्त इम्प्रेसिव्ह असतात. पण ट्रेलर बघितल्यावर पण मला एक प्रॉमिसिंग वाटलेलाच ट्रेलर. पण यार चित्रपट बघितल्यावरच रिअल ओपिनियन देता येतो. मजा आली. सिरियसली ऑन सिरियस नोट एवढंच सांगेल, सर्व कलाकारांचं काम जबरदस्त आहे. एक एक्साइटमेंट असते, एक नकळत आलेली स्माईल असते तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा तुम्ही चित्रपट बघता आणि त्यांचे एक्सप्रेशन्स आणि ज्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने ते सर्व कॅरेक्टर्स आहेत, कथानक आणि स्पेशली कॉमेडी सर्व असलं ना, की मी तर एवढंच सांगेल मित्रांनो, की तुम्हाला मी सजेस्ट करेल, रिकमेंड करेल की हा चित्रपट बघा. हां, पॉपकॉर्न ऑडियन्स किंवा ज्यांना ॲक्शन मूव्हीज वगैरे आवडतात त्यांच्यासाठी नाही आहे. आणि हां, काही डायलॉग्स नक्की मी क्लिअर बोलतो इथं. काही डायलॉग्स असे पण आहे की ज्यावर मे बी तुम्हाला हसू येणार पण नाही. असं नाही की प्रत्येक गोष्ट चित्रपटातली खूपच उत्कृष्ट आहे अँड ऑल. पण एक टाईमपास मजा करायची असेल तुम्हाला, एंटरटेनमेंट हवी असेल तर हा चित्रपट तुमच्यासाठी. हां, ॲक्शन वगैरे ज्यांना आवडतात त्या लोकांसाठी हा चित्रपट नाही आहे. पण फॅमिली एंटरटेनमेंट मजा येईल तुम्हाला. आणि सिरियसली डायलॉग्स पण काही काही थोडे ओके आहेत, पण काही काही डायलॉग्स सिरियसली तुम्हाला खूप हसवतील. मजा येईल यार तुम्हाला मित्रांनो. रायटिंग जे या चित्रपटाचं, तरी मी म्हणेल की मला आवडला यार चित्रपट. मी खूप मूडी आहे, मे बी कधी कधी मी खूप रिॲक्ट करतो काही चित्रपटांवर. पण यार या चित्रपटाकडून मला ॲक्च्युली ट्रेलरमुळे जेवढ्या अपेक्षा होत्या ना, त्याच्याहून तरी नक्कीच बेटर आहे हा चित्रपट. मस्त आहे. तुम्ही बघा मित्रांनो. 5मधून 3.5 स्टार रेटिंग देईल मी. मला आवडला बॉस. बाकी तुम्हाला रिकमेंड करेल मी. तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की बघा.